लड्डू बनाना आता नहीं रसगुल्ला बनाने की बात करते हैं, रोटी बनाना आता नहीं साले पूरी बनाने की बात करते हैं। मॉनिटर बंद हो गया, ये मॉनिटर बंद झाले ना समोर, तरी मी म्हटलं कसं काय झालंय। लड्डू बनाना आता नहीं रसगुल्ला बनाने की बात करते हैं, रोटी बनाना आता नहीं पूरी बनाने की बात करते हैं। जिनको ढंग से अपने कपड़े बदलना आता नहीं वो साले मेरे बाप का संविधान बदलने की बात करते हैं। जिनको कपड़े बदलना आता नहीं वो संविधान बदलने की बात करते हैं। वो साले संविधान बदलने की बात करते। काय ते अमित शाह, काय नाव अमित शाह टकला। हाँ मने अंबेडकर फैशन हो गया, उतने बार अगर भगवान का नाम लिया तो इनको स्वर्ग मिल जाता था बोले। अभी के अभी हाँ इसलिए कहना है कि भीम जी के लिए मरेंगे नहीं तो जीना छोड़ देंगे। क्या बात है, भीम जी के लिए मरेंगे नहीं तो जीना छोड़ देंगे। बात ना करो संविधान की नहीं तो तेरी टांगे तोड़ देंगे। बात ना करो संविधान की नहीं तो तुम्हारे टांगे तोड़ देंगे। अरे आज से दावा है तुझे जेबी वालों का अमित शाह, आज से तुझे दावा है जेबी वालों का अमित शाह। अगर हमारे बाप के बारे में कुछ बोला तो साले तेरा टकला फोड़ देंगे। हर्षल का शेर बाप के बारे में कुछ बोला तो हमेशा तेरा टकला फोड़ दे। अमित शाह बोलले की आंबेडकर फॅशन हो गया है। त्यांना मला म्हणायचं आहे की आंबेडकर फॅशन नहीं, आंबेडकर फॅशन नहीं, साले अमित टकले तेरे घर का राशन है। राशन है म्हणून अमित शाहची इच्छा होती की जेवढं बाबासाहेबाचं नाव घेतलं तेवढ्या वेळा जर देवाचं नाव घेतलं, भगवंताचं कोणी नाव घेतलं तर आम्हाला स्वर्ग नशीब होईल। म्हणून माझी इच्छा आहे की अमित शहाला स्वर्ग नशीब झालं पाहिजे। म्हणून जेवढीही इथं बसलेले आहे सर्वांनी उभं राहून 1 मिनिटाची अमित शहाला श्रद्धांजली द्यावं। सर्वे उभे व्हा, जेवढी आहे कारण त्यांची इच्छा होती भाई की आम्हाला श्रद्धांजली, देवाचं नाव घेतलं तर श्रद्धांजली भेटली पाहिजे। ये बाबा साहब के बंदे हैं, हम कैसा किसी की इच्छा अधूरी नहीं रखते। तुम मनवादी हो क्या? नहीं खड़ा होना ही पड़ता, ऐसा चलेगा नहीं। ये ना चले बे, हाँ ये ना चल बे, हाँ ये ना चल बे। बाबा साहब के बंदे हैं, हम कैसा किसी की इच्छा अधूरी नहीं रखते। तुम्हारी नाही इच्छा अधूरी ठेवायची आहे का? एकदा बाबासाहेबांचा नारा देऊया, जय भीम, जय भीम, जय भीम। अमित शहाच्या आत्माला शांती मिळावी म्हणून 1 मिनिटाचं मौन पाडूया। मी पहिले सावधान म्हणून त्यानंतर विश्राम म्हणून सावधान। त्यांना श्रद्धांजली कारण बाबासाहेबांचे लेकर कोणाची इच्छा अधूरी ठेवत नाही। त्याची इच्छा होती की स्वर्ग नशीब झाली पाहिजे, त्यांना जिवंतपणे स्वर्ग नशीब हो। माझ्या शुभेच्छा, बराबर की नाही? म्हणून म्हणायचं आहे तुम सालो आ जाते हो कभी भी हमारे जाति पर, और वार करना है तो बुजदिलों करके दिखाओ छाती पर। ये झूठ नहीं इतिहास गवाह है भाई दीपक, क्योंकि कुत्ते भौंकते रहते हैं ऐसे चलने वाले हाथी पर, ऐसे चलने वाले हाथी पर। चलने वाले हाथी पर। आईची शपथ तुम्हाला सांगते, आमच्यासाठी दिवस नाही रात्र ही वैरायची आहे। बिलकुल आहे। आज जर जागा नाही झालो तर आमच्यावर एवढा दिवस येईल पुन्हा आमच्या तोंडाला मळका आणि मागून फळं लागल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा। जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला सर्वांना जागृत व्हायचं आहे तर माय मावल्यांनो, आईची शपथ तुमच्या नवऱ्यानं, तुमच्या भावाला सोडून द्यायचा, त्याची बायको पाहून घेईन भावाची। पण तुमच्या नवऱ्यानं जर कोण्या मनुवाद्याला वोट दिलं तर आईची शपथ त्याला आतमध्ये नाही, तिकडे किचन मध्ये नाही तर बेडरूम मध्ये नाही। टीव्हीचा आवाज वाढवा, बेल्ल्यानं सुजवा दिले चांगलं हो।
चांगली बत्ती द्या आणि सासूचं कसं मन दुखत असते तिला माहित नसते आपलं पोरगं किती हरामखोर आहे बायकोला माहित असते बरं बाबा आणि सासूला जर दिसलं तोंड फोन फुटलं एखाद्या बेलण्यानं फुटून नंतर ते तोंड बेलणं माहित ना लाटणं ज्यांना पोळ्या लाटतो आपण पोया लाटा जर एखादं तोंड फोन फुटलं एखादा दात फाट पडला तर मग सासूचं लक्ष गेलं का सासूचं लय मन दुखते मन दुखलं काय म्हणायचं सासूकडे पाहायचं दारू पेन कुठं पडले की काय हो म्हणाचं हट बापा म्हणाचं एवढं तोंड सुजून आले काय सांगू तुम्हाला सांगू थकली म्हणाचं चला आतमध्ये तुम्हाला हळद लावून देतो म्हणाचं आणि आतमध्ये न्यायचं देशील का वट म्हणून द्यायला देशील का मन वट द्यायची चांगली म्हणून म्हणायचं आहे सुंदरसा विषय सादर करणार आहे कारण अगोदरचा काळ गेला तो अगोदर कारण माझा धम्म जे मी वाचलं ते कोण्याही धर्माचं मन दुखवणं किंवा कोण्याही धर्माचा विषय काढायला मला सांगत नाही पण आम्हाला काय करायचं आहे आम्ही काय केलं पाहिजे बस मी याच्यावरच भर देणार आहे कारण बाबासाहेबांनी ना बुद्धाने कधी जातपात मानला नाही ना कधी तुझं मानलं नाही कधी माझं मानलं नाही कारण जेव्हा बाबासाहेब संविधान लिहित होते पंजाबराव देशमुख बाबासाहेबांकडे आले की बाबासाहेब मराठा लोकांसाठी तुम्ही संविधानामध्ये काहीतरी टाका असं म्हणण्यासाठी बाबासाहेब बोलले पंजाबराव बसून माझे पाय दुखत आहेत मी जरा फेरफटका मारून येतो तुम्ही एक काम करा हे संविधान जे लिहिले याच्यावर नजर टाका पंजाबराव देशमुखांनी संविधान वाचलं जसं संविधान वाचलं पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यात पाणी आलं बोलले बाबासाहेब मी ज्या आशेने तुमच्या जवळ आलो होतो की मराठा लोकांसाठी काहीतरी याच्यामध्ये टाका पण मी एवढं मागायला आलो होतो बाबासाहेब पण मराठा लोकांसाठी तुम्ही एवढं मोठं संविधानामध्ये टाकलं खरंच बाबासाहेब तुम्ही महान आहात आम्ही त्या बाबासाहेबाची औलाद आहोत कारण बाबासाहेबांना कधी जातपात केला नाही बाबासाहेबांना आम्ही म्हणतो मराठा लोकांना आरक्षण भेटलं पाहिजे का भेटू नये मराठा लोकांचा सुद्धा अधिकार आहे हा पूर्ण बहुजन समाज मराठा लोकांच्या मागे आहे त्यांना आरक्षण भेटलं पाहिजे पण जेव्हा बाबासाहेब जिवंत होते तेव्हा बाबासाहेब बोलले का आज आरक्षण घ्या मी जिवंत उद्या जेव्हा तुम्हाला आरक्षणाची गरज पडेल तेव्हा मी राहणार नाही तेव्हा तुमचे पूर्वज म्हणत होते की आम्हाला आरक्षणाची गरज नाही आता आम्हाला काय म्हणता घ्या शिकून आम्हाला काय सांगता आमचा काय गुन्हा आहे आम्ही तरी तुमच्या मागे आहोत की तुम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे आमचा काही गुन्हाच नाही ना म्हणून म्हणायचं आहे सुंदरसा विषय सादर करणार आहे माझी पहिलेच इच्छा असते कि राजनीति में थोड़ा चलना पड़ता थोड़ा झुकना पड़ता राजनीति में थोड़ा चलना पड़ता थोड़ा रुकना पड़ता समाज सेवा में सूखी लकड़ी की तरह सूखना पड़ता उसूलों के लिए विष्णु लालच पर थूकना पड़ता और भीम जी के संविधान के आगे सभी को झुकना पड़ता सभी को झुकना पड़ता सभी को झुकना पड़ता मेरा उमेश बेटा है इसलिए बेटे को पढ़ता है बाप बाप को पढ़ता है ना मानवता समतावाद हर राज जिंदा रहेगा सारंग पवार कहते हैं बाप बाप को पढ़ेगा बेटा बेटे को पढ़ेगा मानवता समतावाद हर राज जिंदा रहेगा मैं बाप हूँ उसका अरे मैं वो तुम्हारे कितने जने के बाप बनते यार यही वयामध्ये बुढ़ा काय कमी नहीं बाबा उसकी तरफ ध्यान मत दो उसका चारित्र ठीक नहीं है मानवता समतावाद हर राज जिंदा रहेगा होने तो जख्म हजारों इलाज जिंदा रहेगा जगा दो बहुजनों को जो सोए हुए है सारंग संविधान जिंदा रहेगा तो भीमराव जिंदा रहेगा संविधान जिंदा रहेगा तो सारा भीमराव जिंदा रहेगा जे खरी भीमाची औलाद आहे त्यांनी भीमाचं कार्य करा क्या कहने
गोरी चमड़ी होने से घर में उजाला नहीं होता, नहीं होता। दूसरों की नकल करने से कोई आला नहीं होता, नहीं होता। पंचशील के रास्ते पे चलना पड़ता है बौद्ध बनने के लिए। नीले कपड़े पहनने से कोई जेबी वाला नहीं होता, नहीं होता। अरे खरी माझी औलाद है त्यांनी भीमाचं कार्य करा, अरे खरी माझी औलाद आहे ते भीमाचं कार्य करा, खरी माझी औलाद आहे ते भीमाचं कार्य करा। आईची शपथ मला वाटते बाबासाहेबांचे लेकर कसे असले पाहिजे। जर तुम्हालाही असं वाटत असेल का दीदी जे म्हणत आहे ते खरं आहे तर शब्द खोलल्याबरोबर सगळ्यांचा टाळ्यांचा प्रतिसाद पाहिजे। अरे खरी भीमाची औलाद आहे तुम्ही भीमाचं कार्य करा, अरे खरी भीमाची औलाद आहे तुम्ही भीमाचं कार्य करा, अरे खरी माझी औलाद आहे ते भीमाचं कार्य करा, अरे भीमाचं कार्य करा, अरे भीमाचं कार्य करा, नाही तर हातात बांगड्यावर भीमाचं कार्य करा नाही हातात बांगड्यावर, भीमाचा कार्यक्रम त्यांनी हात वर करावं, बांगड्या भरणाऱ्यांनी हात वर करू नये, जे बांगड्या भरतील त्यांनी हात खाली ठेवावं आणि जे मर्द असतील त्यांनी हात वर करावं। बाबासाहेबाची औलाद, वा 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 क्या बात आहे। अरे भीमाचं कार्य करा नाही तर हाताचा बांगड्या, भीमाचं कार्य करा काय नाव आहे रे जानराव वानखडे यांच्याकडून 100 रुपये आले। आमचं कसं आहे जर एका भावानं आपली माय उभी केली तर दुसरा म्हणते मी माय बायको उभी करतो। 500 रुपये 500 रुपये दिले, सॉरी 500 रुपये दिले। एका भावानं जर माय उभी केली, आमचं कसं आहे माहिती का तुम्हाला माहिती आहे आपलं गावच आहे की नाही, पहिले कसं होतं गावामध्ये संडासच नव्हते, हो स्वच्छता अभियान नव्हतं, डब्बा उचलला निघाला, डब्बा उचलला का चाललो खारीमध्ये। आम्ही प्रोग्रामला जाऊ की नाही मग आम्हाला संडासने डब्बे उचलले का आम्हाला खारीनं जावं लागेल। आणि आताही माझी पार्टी तर एवढी बदमाश आहे काय सांगू तुम्हाला उमेश, हे गावात गेली की नाही हे डब्बे घेऊन जात नाही। आता एकच संडास एवढे जण कशी जातील, हे डब्बे घेऊन जात नाही, बकेटच घेऊन जातात डायरेक्ट। मी म्हणतो बापा बकेट घेऊन का अशी पंगत बसता की काय देते मी तिकडे नेऊन, डब्बे नेत नाही पुरी बकेट। आमचं कसं आहे दोन अजूनही बघा गावागावात संडास झाले पण म्हातारे माणसात कधी म्हातारे त्याला अजूनही संडासात होत नाही, हो खरं होत नाही। का कारण आहे दीदी होत का नाही, बाहेर बसल्याना गवताच्या काड्या मस्त रुतते म्हणून ते बाहेर बसते। त्याले अनुभव आहे बा मला माहित नाही, कारण ते गावातच राहतात, ते राहतात ते असे ओ सू न्याय नाही झाला। दोन माणसं दोन म्हातारे असा डबा, कुठं बसू मी, कुठं जागाच नाही, इथंच बसू 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 दोन माणसं ते उसला फुलाचं, दोन माणसं दोन म्हातारे डबे घेऊन जातात, एक मांग बसते एक असा पुढं बसते, म्हणजे असा बसते म्हणजे असं सांगत आहो मी, तुम्ही होतं बेकार पार्टी आहे सांगत आहो मी, असं असे बसतात, एक बसते मांग आणि एक बसते पुढं। आता मागचे जी होते आता मागचे जी होते आता मागचे जी होती तर हा काय करते पुढच्या जी धुवाल जाते, हा पुढचा म्हणते अभि ही बाई होय ना, मग मागचा म्हणते तू होय तर बाई कुठे गेली म्हणते। म्हणजे आमच्या समाजाची अशी दुर्दशा आहे, स्वतःची कुठे गेली माहित नाही, आम्ही दुसऱ्याची धुवाले जातो, त्याच्यामुळे आमच्यावर असे अन्याय अत्याचार होतात, त्याच्यामुळे आमच्या माय बहिणीवर असे अन्याय अत्याचार होतात, त्याच्यामुळे ह्या लोकांची अशी हिंमत होते, कारण आम्ही आमची राहू देतो दुसऱ्याची खरकटी आहे का काय बघायला जातो, आमची सोडून देतो आम्ही। अरे भीमाचं कार्य करा भीमा कोरेगाव घडायंगे आणि म्हणे काल 56 कापले आज 50 तरी कापू म्हणे, नाही ना उमेश कसं काय आम्ही 50 कापा चुकते हो का, आता काल फक्त 56 कापले, आईची शपथ हालो तर जाऊ नको, आज 100 कापल्याशिवाय राहू नये एवढी ताकद आहे। आणि तुम्ही जरी 100 कापले ना
तुम्ही सगळ्यांना एक 100 कापले ना 50 जणांच्या तर चड्ड्या बनायला काढू काढ ह्या देतात बत्ती चांगले हा या भीमाच्या वागिनी काही कमी हो का समजा 50 तर आम्ही कापतो तू किती कापशील कापा लागेल की नाही 100 50 हे पा कारण तुम्हाला माहिती नाही जेव्हा बाबासाहेब 14 तळ्याचा सत्याग्रह झाला 1927 मध्ये 20 मार्च 1927 मध्ये तारीख लक्षात ठेवा सत्याग्रह झाला बाबासाहेबांसोबत एक राधाबाई नावाची बाई जिच्या पोटात 9 महिन्याचं बाळ हाती 2 वर्षाचं बाळ दगडाचा वर्षाव झाला 2 वर्षाच्या पोराला राधाबाईचा दगड लागला रक्ताभांबर राधाबाईचा मुलगा झाला बाबासाहेब बोलले राधाबाई तुमच्या पोराला दगड लागला तुम्ही माघारी फिरा पण बाबासाहेब राधाबाई बोलल्या बाबासाहेब तुमच्यासाठी हात नाही या पोटातलं जरी मेलं तरी ही राधाबाई मागे हटणार मला ती राधाबाई तुमच्यामध्ये बघायची आहे ती राधाबाई मला तुमच्यामध्ये बघायचं आहे नाशिक मध्ये बाबासाहेबांचा कार्यकर्ता कांबळे बाबासाहेबांनी विचार केला कांबळेला आपण तिकीट द्यावं पण बाबासाहेबांनी विचार केला कारण कांबळे पैसेवाला होता कांबळेच्या ऐवजी जर राजाभाऊ खोब्रागडेला तिकीट दिली तर आपल्या समाजासाठी तो काहीतरी करेल म्हणून बाबासाहेबांना राजाभाऊ खोब्रागडेला तिकीट दिली कांबळेनं बंडखोरपणा केला बाबासाहेबांच्या विरोधात उभा राहिला ती बहीण राधाबाई बोलली दादा अरे ज्यांनी 7 पिढ्या आपल्या नरकातून काढल्या त्या बाबासाहेबांसंग बेमानी करू नको रे त्याच्या विरोधात उभं राहू नको रे पण कांबळेनं ऐकलं नाही राधाबाईला राग आला राधाबाई आपल्या घरी निघून गेल्या पाहता 10-15 वर्ष निघून गेले 10-15 वर्षानंतर कांबळेचं निधन झालं कांबळेचे काही कार्यकर्ते राधाबाईच्या घरी शोक संदेश घेऊन गेले बोलले राधाबाई आम्ही शोक संदेश घेऊन आलो तुमच्या भावाचा राधाबाई गप्प होती राधाबाई आतमध्ये गेली चाय करून घेऊन आली तेव्हा कार्यकर्त्याला असं वाटलं की आम्ही जे सांगायचं आहे ते राधाबाईच्या लक्षात आलं नाही ही तर शांत आहे बा आम्हाला चाय करून पाजून राहिली नाश्ता पाजून राहिली हिला काही समजलं नाही वाटते तेव्हा एक कार्यकर्ता उभा झाला बोलला राधाबाई तुमचा भाऊ मरण पावला कांबळे तुमचा भाऊ मरण पावला आणि आम्ही त्याचा शोक संदेश घेऊन आलो म्हणून तुम्हाला आमच्या संग चालायचं आहे तेव्हा राधाबाई बोलली अरे दादा माझा भाऊ तुमच्यासाठी आज मेला असेल माझा भाऊ तुमच्यासाठी आज मेला असेल पण माझ्यासाठी त्या दिवशी मेला ज्या दिवशी त्यानं बाबासाहेबांसंग बेमानी केली अरे भीमाचं गाडी यांच्याकडून सुद्धा 100 रुपये आलेले खूप खूप धन्यवाद अरे भीमाचं गाडी परभणी सारखं वातावरण घडलं परभणीमध्ये काय घडलं तुम्हाला माहित आहे सोमनाथ सूर्यवंशी आमचा शहीद झाला काय केलं आम्ही काय केलं मोर्चे काढून आलो आंदोलन काढून आलो करून काय राहिलो काय नाही भेटून राहिलं आम्हाला काय नाही भेटलं तुम्ही सांगा मला सोमनाथ सूर्यवंशी गेला त्याच्या घरच्याला त्याच्या आई वडिलांना काय नाही मिळालं काहीच नाही नाव विस्तार दिन 14 जानेवारी 1994 मध्ये नाव विस्तार दिनाला नाव मिळालं त्याच्यासाठी किती लोक शहीद झाले गौतम वाघमारे पोचीराम कांबळे अशी किती लोक शहीद झाले पोचीराम कांबळे मातांग समाजाचा जय भीम म्हणत होता म्हणून त्याचे दोन्ही हात कापले त्याचे दोन्ही पाय कापले की जय भीम म्हणू नको राम राम म्हण तरी पोचीराम कांबळे बोलला जय भीम त्याला बोलली की पा तू आता जर जय भीम म्हटलं तर आईची शपथ तुला सरणावर लेटू तुझ्या अंगावर मातीचं तेल टाकू आणि अंगाडब्बीची काडी लावून तुला जिवंत जाडू तेव्हा पोचीराम कांबळे बोलला अरे अंगाडब्बीची काडी लावून जेव्हा मला जिवंत जाळा त्याच्यामधून जो ज्वालामुखी निघेल त्याच्यातून निघेल जय भीम आम्ही ते बाबासाहेबाची औलाद आहोत मराचा शौक असेल तर असं मरा देशासाठी मरा समाजासाठी मरा कोण्या माय बहिणीसाठी मरा आमची पोरं मरतात पोरीनं फोन नाही उचलला तर आमची पोरं आत्महत्या करतात बापानं शेतातला हिस्साने दिला बापानं शेतातला हिस्साने दिला पोरं मरतात कशी आमची पोरं मरतात पोरीसाठी पोरीनं फोन नाही उचलला चालल्या मोगलीच मोगली पाय ना त्याचे हातपाय दम किसी जसं फोन म्हटलं तर फोनही लावला एवढी बदमाश पार्टी आहे कांचन राहुल डोंगरे यांच्याकडून 100 रुपये देतोच याच्या पोट्टीची मी आता पोरीनं फोन नाही उचलला का आमचे पोरग आमची
पोरं वाया गेले. बापा बापा तुम्हाला काय सांगू, आम्ही पोरीनं फोन नाही उचलला म्हणजे पैसे असले का बियर, पैसे नसले का देशी चलते. मग आम्हाला देशी तर परत बरं गावरानी चलते. तुम्हाला काय सांगू, तुम्ही बघितलं का नाही काय माहिती, हे पोट्टा आहे की नाही जंगली, हे ताडोबाच्या जंगलात राहते. हा नाही नाही, अरे तो तर मव्वा पिते ते सोड, पण ताडोबाच्या तुम्ही व्हिडिओ बघितला की नाही, ताडोबाच्या जंगलामध्ये बिबट्या आला वाघ, आणि तिथं दारूचं मोठं कॅन भरली होती पाणी म्हणून त्यांनी पुरी कॅन पिऊन टाकली वाघानं. तुम्ही ते युट्यूबला बघा, त्या वाघाला ना लोक असे छेडून राहिले आपला असा चालला, म्हणजे वाघाला हे फिगी बिल्ली होत नाही. बघितलं का व्हिडिओ तू, म्हणजे विचार करा तुम्ही त्याच्यामध्ये किती शक्ती आहे. कशामध्ये, मव्वामध्ये, मव्वा पव्वा, पटकन दे, हा असे येऊ देत जा. भगवान जाधव पिपरी यांच्याकडून 100 रुपये आले. विचार करा तुम्ही, अरे भीमाचं कार्य थांबा हो. आमच्या पोरं अशी पोरीसाठी मरतात. काय सांग तुम्हाला, आमच्या पार्टीत आहे कसं 1.5 फुटे पोट्ट उमेश, आमच्या पार्टीत आहे. पोरीनं फोन नाही उचलला की मग पैसे नसले का बबलू भाऊला फोन करते. बबलू भाऊ 500 रुपये आहे क्या, हे रात्री 2 वाजता पाठवते. क्यों रे हर्षद, नाही मम्मी को काम था, आणि मग दिले बबलू भाऊन 500 रुपये का, मग घ्यायचे 500 रुपये आणि 2 बियर मारायचे. आणि आमच्या इथे एक शुक्रवार तलाव आहे ना रे छोटू, आहे ना उमेश, शुक्रवार तलाव कोणता तलाव, जुम्मा भाई जुम्मा, हा तेच जुम्मा चुम्मा ते काय होतं. आणि ते तलावात जावा आणि बा असं बसावितं आणि तिथून तिला फोन करा, आणि फोन उचलता का तलावात उडी टाकू, फोन उचलता का तलावात उडी टाकू. मग ते काय फोन उचलत नाही. मग हिच्या मायभीन तिची माय रे बदमाश आहे म्हणते, तिच्या मायनं फोन नाही उचलू दिला असं म्हणते. मग तिला इकून मेसेज करते, प्रिये झोपली असेल तर तुझं स्वप्न पाठव, बापा स्वप्न, रडत असेल तर तुझे आसू पाठव, आसू, आणि हसत असेल तर तुझी मुस्कान पाठव. ते लय कारागीर. तिला म्हणते पिल्लू, आम्ही ऐकलं गाईचं पिल्लू, म्हशीचं पिल्लू, बकरीचं पिल्लू, आता झाले बापा माणसाची पिल्ले, पिल्लू पायाचे पिल्ले, पिल्लू. पिल्लू किती वर्षाच्या, 35 वर्षाचा. आता अशी पिल्ले. आणि तिथून तिला प्रिये झोपली असेल तर तुझे स्वप्न पाठव, हसत असतील तर तुझी मुस्कान पाठव, रडत असतील तर तुझे आसू पाठव. ते तिकडून मेसेज करते, अरे भाड्याच्या बैला म्हणते मी भांडे घासत आहो, खरकट पाठव काय म्हणते. म्हणजे आमची पोरं अशी मरतात. अरे मराचा शौक असेल तर समाजासाठी मरा, पण या मायबहिणीसाठी मरा. आता तर नवीनच निघालं. आता बघा पोरी लवकर लग्न करत नाहीत, करतात का 30-30 वर्षापर्यंत पोरी लग्न करत नाहीत, कारण शिकतात, नोकऱ्यावर लागतात. आता माणसाची झाले बैल बायका करून तेच होईल. आता माणसाचं काम नाही राहिलं. आता कसं राहिलं, आमची बहीण जाते ड्युटीला, पोलीस मुली बघा बाई, डॉक्टर बघा बाई, पायलट बघा, कंडक्टर बघा. काल पोलीसचा डब्बा एक बाई चालवत होती, हो सगळे इकडे बाई. आणि आता आमची बाई जाते ड्युटीवर आणि माणूस राहते घरी, तिथून फोन करते, अहो पियाचे पप्पा 2-3 चपात्या टाकून घ्याल का, मला थोडा वेळ होणार आहे. आणि पियाचे पप्पा 2-3 चपात्या टाकून पियाच्या मम्मीची वाटही बघत बसते, कधी येते कधी येते कधी येते. दीदी होय हर्षा, असं आहे आमचं. हे पार्टी वाया गेलेली आहे माझी, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आमचं असं आहे, आमचे पोरं आता कशी नवीन फॅशन निघाली उमेश, पोरीचे लफडे नाही, पोरीला वेळ शिक्षण पाणी. आता बाया पोरीचे कमी लफडे, बायाचे जास्त लफडे. बापा हे बाबा आता बुद्ध घेऊन आली, आता खोटं बोलू शकत नाही मी. आता जे खरं आहे तेच बोलत मी. सगळ्या बायाचे नाही बरं, सगळ्या बाया नाही, पण काही बाया तुम्हाला माहित आहे, तुमच्या शेजारच्या काय बाया असतील तुम्हाला माहित आहे. सगळं दिसते, पण आम्ही करावं काय बाई, कशाला म्हणावं आम्ही. नवरे गेले कामावर का, लहान पोरग असलो 2 वर्षाचा का, दुसरा बापू येते 2 चॉकलेट टाकली, वहिनी वहिनी बाई म्हणते बापूजी तुमचा भाऊ माझ्यावर लक्ष देत नाही. आणि मग हा भिकार तोड काय म्हणते काय वहिनी तुम्ही एवढ्या सुंदर, संतूरवाली मम्मी दिसते माझी बायको जर एवढी सुंदर असली ना वहिनी, आईची शपथ घराच्या बाहेर जात नाही. हिला वाटते बापूजी लय चांगला आहे, तिला काय माहिती आहे का बापूजी भिकार तोडा याची बाहेर न्यायची हिंमत नाही म्हणून घरीच लग्गा लावत नाही. त्याला काय तुम्हाला माहिती आहे मी खरं बोलतो म्हणून. खरं आहे की नाही, सगळे नाही, काही असे आहे जीवावर जीव देणारा, पण काही कुचित
कुचित कुचित कुचित हाय ना ते पा काकाजीसाठी टाळ्या वाजवा हे पा हाय म्हणते ते पा बिचाराने पेल्या पेल्यात दिसते पण सांगन का सांगत कोणाला दिसते पेल्या पेल्यात कोण कुठं चाललं रात्रीचं कोण कुठं सरकी मावसते गावामध्ये आणि बघा रिकामटावडे असतात एखाद्या झाडाखाली बसतात आणि एखाद्याची पोरगी बिचारी आपली इथून जायचं असते तिला आपल्या कोणचं गाव आहे मोठं इथं नेरला जायचंय कोणाला आता उमेद दिसला कधी मला निलेश दिसला कधी समोरचा दिसला दादा तिकडे चालला का म्हणते मला नेरला जायचंय सोडतं का तुझ्या गाडीवर म्हणते मग चल बाबा आमची बहीण होय म्हणून बाकीचे रिकामटावडे बुढे असतात की नाही अप्पासारखे हो आप्पासारखे बुढे हो बरोबर आणि त्याच्यापाशी एखादा बुडा बसला अरे पाय ना काय गाडीवर गर्दी ना काहीतरी लफडा आहे दररोज जाते त्या उमेदच्या गाडीवर काहीतरी लफडा आहे अरे जाऊ दे ना बिचारा ते जात असेल तर तिचे दिवसा आहे दादा भाऊ म्हणून जाते आपलं काम करते तू घरी नसताना तुझी बायको दुसऱ्याच्या गाडीवर बसून जाते ते पाय ना पहिले पार्टी बैठलेलं हे व्यक्ती आहे नाही सगळ्यात सरदार आहे पार्टीचा अरे तुझ्या मताचे जर 5 लोक असते तलवारीच्या तयाच्या नॅरे स्ट्रोक असते क्या बात है बहिणा भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते तलवारीला तयाच्या न्यारे स्ट्रोक असते पण मला काय म्हणायचं आहे दादासाहेब शेळके म्हणतात का भीमा तुझ्या मताचे नाही तुझ्या मताला विकणारे 5 नाही 50,000 निर्माण झाले भीमा तुझ्या मताचे नाही तुझ्या मताला विकणारे 5 नाही 50,000 निर्माण झाले कसे येईल या तलवारीला धार समाजात लाल नाही दलाल निर्माण झाले दलाल निर्माण झाले चाचा कहते हैं क्या बात है पंडित नेहरू मनाचे कि मेरे चाहने वाले सब मुझे चाचा कहते हैं महात्मा गांधी मनाचे कि मेरे चाहने वाले सब मुझे महात्मा कहते हैं वाह बहना महात्मा गांधी मनाचे कि मेरे चाहने वाले सब मुझे महात्मा कहते हैं पर बाबा साहब मनाचे अभी मेरे चाहने वाले छोड़ तेरे चाहने वाले भी मुझे बाप कहते हैं संविधानाचा अपमान झाला अपमान परभणीत त्याच्यासाठी तर सोमनाथ गेला त्याच्यासाठी तर सोमनाथ गेला त्याच्या क्यों मरते हो एक लड़की के लिए दादा साहेब शेळके म्हणतात क्यों मरते हो एक लड़की के लिए 2 गज कपड़ा ना मिलेगा तुम्हारे कफन के लिए क्यों मरते हो एक लड़की के लिए 2 गज कपड़ा ना मिलेगा तुम्हारे कफन के लिए अरे मरने का शौक है तो मरो नांदेड़ के वाघ मारे की तरह ये लड़कियां भी दुपट्टा फाड़ देंगी तुम्हारे कफन के लिए संविधानाचा अपमान झाला अपमान परभणीत संविधानाचा अपमान झाला अपमान परभणीत त्याच्यासाठी तर सोमनाथ गेला त्याच्यासाठी तर सोमनाथ गेला त्याच्यासाठी तर सोमनाथ गेला त्याला ठेवा रे आठवणीत त्याला ठेवा रे आठवणीत त्याला ठेवा रे आठवणीत त्याला ठेवा रे आठवणीत अरे मरायचे असेल तर समाजासाठी अरे मरायचे असेल तर समाजासाठी भीम सैनिक होऊन मरा भीम सैनिक होऊन मरा भीम सैनिक होऊन मरा नाही तर हातात बांगड्या भरा
संविधान लिहिलं पण बाबासाहेबांना जिवंतपणी भारतरत्न मिळालं नाही. कोणाकोणाला माहित आहे? बाबासाहेबांनी या देशाचं संविधान लिहिलं. कोणाकोणाला माहित आहे? हात वर करा. कसे कंदुसल्यासारखे हात वर करून राहिले. वाचत जाऊ माय, वाचत जावं. बाबासाहेब बोलले वाचाल तर वाचाल. बाबासाहेब बोलले आम्हाला वाचा, आम्हाला ऐकू आलं नाचा. आम्ही म्हणतो भीम के लके जिगर आधी इधर आध. आम्ही राहू देतो, आम्हाला काही लिहिलेलं नाही. बाबासाहेब बोलले वाचाल तर वाचाल. बाबासाहेब बोलले आम्हाला वाचा, आम्हाला ऐकू आलं नाचा. रॅली निघाली की चाललो आम्ही भीम के लगते जिगर आधी इधर आधी उधर. माय मावल्यांना तुम्हाला सांगतो, मी एखाद्या जत्रेत गेले, एखाद्या खेत्रेत गेले, एखाद्या फिरायला गेले, तिकून 4 ड्रेस आणायच्या ऐवजी 2 ड्रेस आणा. 4 साड्या आणायच्या ऐवजी 1च साडी आणा. लेकराला 2 ड्रेस आणायच्या ऐवजी 1च ड्रेस आणा. पण तिकून येता येता एक महापुरुषाचं पुस्तक घेऊन या, तुमच्या लेकराला वाचायला द्या. कमस कम तुमची पिढी सुधरेल. कारण जेव्हा बौद्धगयाला गेले, मी बौद्धगयावर श्रीलंकेमध्ये गेले, चिवर घालून खरंच मला असं वाटते, मी महाराष्ट्रात म्हणत नाही, मी सगळ्या भारतातच मी भाग्यशाली लेडी जाऊ असं मला वाटते. जेव्हा श्रीलंकेला गेले, तिथं गेले जिथं भगवान बुद्धाची ओरिजिनल दंतधातू ठेवलेली आहे, तिथं गेले, बाहेरून वंदन केले आणि साईडला जाऊन मी ध्यान लावून बसले. तिथले एक भंतीजी आले, बोले ये जो हमारे पास बैठे हैं ये महाराष्ट्र के बहुत बड़े सिंगर है, उन्होंने 3 महीने के लिए चिवर लिया है. तिथल्या भंतीजीला सांगितलं. तिथले जे मोठे भंतीजी होते ते माझ्यापाशी आले, बोले अरे जी हमको बताया गया कि आप बहुत अच्छे सिंगर हो. तो मी उभी झाली, त्यांना वंदन केलं, नमो बुद्धाय केलं. तर बोले चलिए आप मेरे साथ. मी त्यांच्या संग गेली. आतमध्ये नेलं निलेश मला, आणि भगवान बुद्धाचे जिथं दंतधातू ठेवले होते ते टोपलं उचलून आणलं. खरंच आईची शपथ माझ्या अंगाला काठी येत आहे, मी सांगत आहो तुम्हाला. तर आणलं, समोर माझे ठेवलं आणि ते खोललं. त्याच्यामध्ये पूर्ण डायमंड मध्ये ते भगवान बुद्धाचे असे दंतधातू ठेवले होते. त्याचा प्रकाश पडल्यासारखा झाला माझ्या चेहऱ्यावर. एकसारखी मी ते दंतधातू बघत होती की खरंच भगवंता मी एवढे भाग्यशाली आहे का की आज मला 2500 वर्षापूर्वीचे दंतधातू भगवान बुद्धाचे या नजरेनं बघायला मिळत आहे. खरंच भगवंता मी भाग्यशाली आहे. ते दंतधातू मी एकसारखी बघत होती. बघता बघता त्या भंतीजीनं ते टोपलं उचललं निलेश आणि माझ्या डोक्यावर ठेवलं. अरे तुम्हाला सांगू शकत नाही, माझं अंग थरथर कापत होतं की भगवंता खरंच मी एवढं पुण्यवान आहे का. माझ्या आई वडिलांचे काहीतरी पुण्य आहे की आज मला हा दिवस बघायला मिळाला. खरंच त्या दिवशी असं वाटलं की आज माझं जीवन धन्य झालं. उद्या जरी मौत आली तरी मला गम नाही. कारण ते म्हणते ऐक शाहीरा प्रश्न मी करतो, उत्तर माझं देशील का. जर ना आलं उत्तर तर हार आपली घेशील का. मैस वांजुटी दूध वगारू घोरपडीला सिंग फुटलं. कलियुगाची लीला न्यारी हेल्याला दूध फुटलं. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण तीर्थस्थान आली पाहुणी. पळसाला 3च पान असते पण मी 4th आली पाहुणी. श्रीलंकेमध्ये गेले, ते जे बघून आली मी दंतधातू, हा तुम्हाला काय सांगू मी. तेव्हा असं वाटलं की भगवंता, कारण आज मी तुमच्या संग बोलत आहे, मला असं वाटते आज माझ्याकडे आजचा दिवस आहे, उद्याचा दिवस नाही माझ्याकडे. कारण उद्याचा कोण पाहिलं, उद्याचा दिवस आहे की नाही. आज माझ्याकडे दिवस आहे. आज मला तुमच्या संग जगून घ्यायचं आहे, तुमच्या संग बोलून घ्यायचं आहे. उद्या कोणाला माहित आहे, लाखो लोक झोपतात त्यात ते हजारो लोक उठत नाहीत. त्याच्यामध्ये आपलाही नंबर लागू शकते. कोरोनामध्ये तुम्हाला माहित आहे रती महारथी गेले, आम्ही काय हवं असे गेले. माती मोल झाले, ज्यांचा पता लागला नाही, ज्यांच्या मैतीवर 4 लोक सुद्धा नव्हते. आम्ही भाग्यशाली आहो, कमस कम आम्हाला भगवंतानं ठेवलं. जेवढे आहे आमचं जीवन, आईची शपथ मंगल मैत्री करा. कोणाच्या बद्दल द्वेष ठेवू नका, जीवन तुमचं चांगलं होणार नाही. कोणाच्या बद्दल जर प्रेम ठेवलं ना, संध्याकाळी तुम्हाला लय सुकून झोप येईल. जर तुम्ही म्हटलं तो उमेश लयच बदमाश आहे, तुम्हाला संध्याकाळी त्यानं काय म्हटलं ते जर तुम्हाला आलं नाही, त्याच्या जर तुम्ही जळण केली तर संध्याकाळी घरी गेल्यावर तुम्हाला झोप येणार नाही. पण त्या लेकराची जर तारीफ केली तर आईची शपथ तुम्हाला सुकून झोप आल्याशिवाय घरी राहणार नाही. मंगल मैत्री ठेवा. जर शेजारी एखादा गाडी घेत असेल तर त्याला शुभेच्छा द्या. जरी तो तुमचा राग करत असेल तरी त्याला म्हणा, दादा तू गाडी घेतली ना, खरंच आम्हाला असं वाटलं की आमच्या घरीच गाडी आली. आईची शपथ तुमच्या घरी जर मिठाईचा डब्बा घेऊन पहिला नाही ना, तो अधिक काही म्हणा मला. कारण हे तोंडच असं आहे की आम्हाला 10 लोकांतून उठवते, हे तोंडच असं आहे की आम्हाला 50 लोकांमध्ये बसवते. आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचंय. मी जागली, सर्व बघून आली. तुम्हालाही जर असं वाटत असेल ना, खरोखर विचार करा तुम्ही. बाबासाहेबांनी एवढे मुक्कामी धर्म फोडण्याची भाषा केली की मी हिंदू म्हणून जन्माला आलो, हिंदू म्हणून मरणार नाही. ऐ जालिमो ढाते हो जुल्म मुझको और मेरे कौम पर भी, क्या कसूर है हमारा, किया है क्या. अरे गरीब घर में हमने जन्म ही तो लिया है, अगर ये गुनाह है तो फिर इंसानियत है क्या.
इंसान को इंसान से मिलने नहीं देते, इंसान क्या भगवान को छूने नहीं देते। ये कैसी रीत, कैसा धर्म है तुम्हारा? बंद करो इस जालिम और ढोंगी पसारा। बर्दाश्त अब मैं करूंगा नहीं, तुम देखते रहना। और हिंदू धर्म में मैं मरूंगा नहीं, तुम देखते रहना। ऐलान भिड़ने किया सीना तान के, चक्कर में नहीं आऊंगा किसी बेईमान के। ऐसा मजा चकाऊंगा, तुम देखते रहना। जुल्म सितम मिटाऊंगा, तुम देखते रहना। और हरगिज ना खौफ खाऊंगा, तुम देखते रहना। मगर अपने गरीब कौम को बुलवा कर शान से औरों को भी समझाओ, सुनो तुम ध्यान से। है तो हम इंसान लेकिन किसी इंसान के काबिल नहीं, भक्त है लेकिन किसी भगवान के काबिल नहीं। आदमियत का जीना जी नहीं सकते यहाँ। तुमको क्या मालूम कि तुम्हारी मंजिल है कहाँ? आओ तुम्हें दिखाता हूँ एक नया आस्था। बाग पीपल का है गौतम है जिसका बाग बा। झूठ मक्कारी फरीबी का नहीं नामो निशा। हर किसी इंसान को मिलता है बराबर का सुबह। प्यार का, ममता का, सच्चाई का दामन थाम लो। और आज से तथागत भगवान बुद्ध को मान लो, तथागत बुद्ध को मान लो। एक हाथ में संविधान रखता हूँ। क्या बात है, बहुत अच्छी बात है, बहुत अच्छी बात है। पर मुझे कहना है कि दिवाली में अली है, रमजान में राम है, तो हिंदू मुसलमान के झगड़े का क्या काम है? क्या बात है, क्या बात है। दिवाली में अली है, रमजान में राम है, तो हिंदू मुसलमान के झगड़े का क्या काम है? 786 अगर उनकी बेरीज की तो 21 होती है। 786 की बेरीज की तो 21 होती है। और हिंदू धर्म में 21 मोदक गणपति को चढ़ाई जाती है। वाह। यही है रहीम, यही है राम, तो हिंदू मुसलमान के झगड़े का क्या है काम? हिंदू मुसलमान के कारण तुम्हाला माहित आहे, जेव्हा बाबरी मस्जिदचा विषय झाला, कोणाकोणाला माहित आहे? हात वर करा एवढ्याच लोकांना। राम मंदिर बांधलं हे कोणाकोणाला माहित आहे? राम मंदिर लय लोकांना मालूम आहे, माहित आहे की नाही? वाचत जा, फार चांगलं आहे। आता तो ऑनलाईनच्या जमानाला सगळं पाहायला मिळतो। राम मंदिर जेव्हा बांधलं, माझ्या शुभेच्छा आहे सर्व हिंदू लोकांना। आम्हाला वाटते आमचं बिहार झालं पाहिजे, त्यांचंही राम मंदिर झालं पाहिजे, का होऊ नये? हिंदू लोकांना माझ्या सगळ्या शुभेच्छा आहे। फक्त माझा एक प्रॉब्लेम आहे, जे तुम्ही सर्व म्हणता की नरेंद्र मोदीनं राम मंदिर बांधलं, नरेंद्र मोदीनं का आपल्या बापाची शेती विकून राम मंदिर बांधलं का तिथं? राम मंदिरामध्ये या भारतातल्या प्रत्येक गरीब अमीराचा 1-1 रुपया शामिल आहे। हर जातीचा कसा सांगतो तुम्हाला। काल सिलेंडरचे काय भाव होते, आज सिलेंडरचे काय भाव आहे? काल पेट्रोलचे किती भाव होते, आज पेट्रोलचे काय भाव आहे? जीएसटी भरतो आम्ही, ते कुठे जाते? म्हणून राम मंदिरामध्ये प्रत्येक जातीचा, गरीबाचा, अमीराचा 1-1 रुपया खून पसीना शामिल आहे। नरेंद्र मोदीनं का आपल्या बापाची शेती विकून राम मंदिर बांधलं नाही। आणि तुम्ही म्हणता नरेंद्र मोदीनं राम मंदिर बांधलं। नरेंद्र मोदी काय जेच आहे का तिचा? नरेंद्र मोदीनं परमिशन दिलं राम मंदिर बांधायचं परमिशन? तुम्हाला माहिती आहे तिथं उखाणन झालं तर फक्त आणि फक्त बुद्धाच्या मूर्त्या निघाल्या, कारण ते साकेत नगरी आहे। तरी सुद्धा त्यांनी राम मंदिर बांधायचा सुप्रीम कोर्टानं फैसला दिला। विचार करा तुम्ही, सुप्रीम कोर्ट कोणापासून आहे? सुप्रीम कोर्ट कोणापासून आहे? संविधानापासून। सुप्रीम कोर्ट कोणापासून आहे? संविधान नसतं तर सुप्रीम कोर्ट असतं का? नाही। संविधानापासून सुप्रीम कोर्ट। आणि संविधान कोणापासून आहे माहित आहे की नाही? संविधान कोण लिहिलं? संविधान कोणापासून आहे? बोलत जा जरा, संविधान कोणापासून आहे? संविधान कोणापासून आहे? बाबासाहेब नसते तर संविधान नसतं, संविधान नसतं तर सुप्रीम कोर्ट नसतं, सुप्रीम कोर्ट नसतं तर काय नरेंद्र मोदीच्या बापानं परमिशन दिली असते का राम मंदिर बांधायचं? अरे टूट जाते थे रिश्ते नाते, छूट जाती थी उस देश की माया। कारण बाबरी मस्जिदचे जर तिथं दंगे झाले असते तो टूट जाते थे रिश्ते नाते, छूट जाती थी देश की माया। उन जातिवाद के दंगों पे कित्तों के सर पर से उठ जाता था साया। उन 3 जजों ने स्टडी करके कायदा मेरे बाप का ध्यान में लिया। ना राम ने किया, ना रहीम ने किया, वो अयोध्या का फैसला मेरे भीमराज के संविधान ने किया।
रुपेश भगत यांच्याकडून 200 रुपयाची भेट आली। या देशाचा शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जिवंतपणे भारतरत्न नाही मिळाला, कारण बाबासाहेब 1956 मध्ये गेले आणि बाबासाहेबाला भारतरत्न मिळाला 1990 मध्ये। जय भीमताई, भीमाची वाघीण उठून आली, सगळेजण पैसे काढून ठेवा। नाही तर तिथे तुम्ही थांबा ना, असं कसं देत आमच्या आईने मला 100 रुपयाची भेट दिली, खूप खूप धन्यवाद। विचार करा तुम्ही, बाबासाहेब 1956 मध्ये गेले आणि बाबासाहेबाला भारतरत्न मिळाला 1990 मध्ये। जेव्हा माईसाहेब जिवंत होते तर माईसाहेब तो भारतरत्न घ्यायला गेले होते, तेव्हा व्हीपी सिंग सरकार होतं जेव्हा बाबासाहेबाला भारतरत्न मिळाला। तुम्ही विचार करा, ज्यांच्यामुळे आम्ही महिला सुशिक्षित झाल्या, सावित्रीबाई फुले तिला भारतरत्न मिळाला नाही, पण प्रेमाची 4 गाणे गाणाऱ्या लता मंगेशकरला जिवंतपणे भारतरत्न मिळाला। विचार करा तुम्ही, बाबासाहेब या देशाचा शिल्पकार, बाबासाहेबाला जिवंतपणे भारतरत्न मिळाला नाही आणि 1 चेंडू 2 दांडू खेळणाऱ्या सचिन तेंडुलकरला जिवंतपणे भारतरत्न मिळाला। विचार करा तुम्ही, विचार करा, हे मनवादी सरकार कसं करत आहे। म्हणून म्हणायचं आहे, अरे 1 चेंडू 2 दांडू खेळणाऱ्या सचिन तेंडुलकरला तुम्ही जिवंतपणे भारतरत्न देत असाल, 4 प्रेमाचे गाणे गाणाऱ्या लता मंगेशकरला तुम्ही जिवंतपणे भारतरत्न देत असाल, तर हरामखोर हो, बाबासाहेबाला दिलेला भारतरत्न वापस घ्या, कारण बाबासाहेब भारतरत्न नाही, बाबासाहेब विश्वरत्न आहे। आम्हाला गरज नाही तुमच्या भारतरत्नाची, तुम्ही भारतरत्न द्या तेव्हा भारतरत्न होऊन करे। अरे तुम्ही विचार करा, बाबासाहेब आमच्या जातीत जर जन्माला आला नसता, दुसऱ्या जातीत जन्माला आला असता तर आईची शपथ गावागावात नाही, चौकामध्ये बाबासाहेबाचे सोन्याचे पुतळे असते। अरे भीमाचं कार्य करा नाही, पूनम को आएंगे तो खीर देंगे, पूनम को आएंगे तो खीर देंगे, दुख में आएंगे तो धीर देंगे। पूनम को आएंगे तो खीर देंगे, दुख में आएंगे तो धीर देंगे। संविधान के विरोध में अगर बोलेंगे तो माँ कसम टांग पे टांग रखकर चीर देंगे। अमित शाह आंबेडकर झाला फॅशन, तो बोलला अमित शाह आंबेडकर झाला फॅशन, त्यांनी द्यावे राजीनामा, त्यांनी द्यावी राजीनामा, त्यांनी द्यावी राजीनामा, नाही तर हे जनता त्याला ठेचल, ही जनता त्याला ठेचल, ही जनता त्याला ठेचल। जनता हे ठेसन म्हणतो, हे बसले इथं भिग्या बिल्ली सारखे, जसे का बायकोचा मार खाऊन आले। हे पाया वाघिणी तरी टाळ्या वाजून आल्या, हे असे बसले जशी का टाळ्या वाजवलं तर बायको देते का सपाज, अरे तिथं मोठा टाळ्या वाजून आला होता रामखोरा है ना, अशा बसले बिचारे, मारवीर खाऊन आले का बायकोचा। नाही आता काळ बदलला, आता माणसाचे झाले बैल आणि बायका करण ते हे काकाजी पटले आपल्याला, काकाजी 1 नंबर मर्द आहे, बाकीचे सांगा हे बिचारे शांत बसले, टाळ्या नाही वाजून आले, वाघिणी कशा टाळ्या वाजवतात, वाजवा टाळ्या ते बा पाहून घ्या। म्हणून म्हणतो मी, बाई नाही तर काही नाही, बाई नाही तर काही नाही, बाई नाही तर काही नाही, सगळे आप्पा वाह, बाई नाही तर काही नाही, बाई नाही तर काही नाही, कारण भीमाची बाबा सगळे लोक म्हणतात की एका कामिया पुरुषाच्या मागे एका बाईचा हात असते। बिलकुल खरी गोष्ट आहे, प्रत्येक पुरुषाच्या मागे एक चांगला हात असला पाहिजे, मग ती मैत्रीण असो, पत्नी असो, आई असो, बहीण असो, मुलगी असो, पण प्रत्येक पुरुषाच्या मागे एका बाईचा हात असणं फार आवश्यक आहे, तेव्हा तो माणूस घडल्याशिवाय राहत नाही। जर पोराचं लग्न झालं त्याला पत्नी खूप चांगली मिळाली तर त्याचं जीवन स्वर्ग झालं, पण ते जर सगळे कंदी मिळाली तर याचं सगळं काम डुबलं, जो दारू पित नाही तोही दारूवर लागते। हे गोष्ट खरी आहे की प्रत्येक पुरुषाच्या मागे बाईचा हात असणं आवश्यक आहे, पण जगातलं पहिलं उदाहरण, प्रत्येक पुरुषाच्या मागे आतापर्यंत बाईचा हात होता, पण या जगातल्या प्रत्येक बाईच्या मागे
पूज्य डॉक्टर बाबासाहेब क्या आंबेडकर. बात है? अरे भीमाचं कार्य करा नाही तर हातात बांगड्या भरा. बांगड्या भरा. भीमाचं कार्य करा नाही तर हातात बांगड्या भरा. भीमाचं कार्य करा नाही तर हातात बांगड्या भरा. कारण चेतावणी देऊ नका आम्हा बहुत जनाला. चेतावणी देऊ नका आम्हा बहुत जनाला. हक्क विसरता का आमचे विचार करा म्हणाला. हक्क विसरता का आमचे विचार करा म्हणाला. त्यावेळेस लागत होते तुम्हाला घोडे. त्यावेळेस लागत होते तुम्हाला घोडे बसायला. तेव्हा तर लय गोड वाटत होत हसायला. तेव्हा लय गोड वाटत होत हसायला. आता आम्ही लागलो खुर्चीवर बसायला. ये बात है. आता आम्ही लागलो खुर्चीवर बसायला. मग तुम्ही का लागले रुसायला. आता आम्ही हसणार कधी लढू शकणार नाही. आणि बाबासाहेबांनी लिहिलेली घटना कोणी मायचा लाल फोडू शकणार नाही. भीमाचं कार्य करा नाही तर हातात भरा. भीमाचं कार्य करा नाही तर हातात बांगड्या भरा. भीमाचं कार्य करा नाही तर बांगड्या भरा. तो बोलला अमित शहा आंबेडकर झाला फॅशन. त्यांना द्यावे राजीनामा. त्यांनी द्यावे राजीनामा. नाही तर हे जनता त्याला ठेस. हे जनता त्याला ठेचन. हे जनता त्याला ठेचन. हे जनता त्याला ठेचन. हे जनता त्याला ठेचन. अरे स्वर्ग नरक जो सांगतो आम्हाला. अरे स्वर्ग नरक जो सांगतो आम्हाला. त्याला भर चौकात नागर करा. वरचे कपडे आम्ही काढू खालचे तुम्ही काढजा. दीदी ये बात दोबारा बोलो. आहे की नाही. ये बात दोबारा वरचे बोलो. कपडे काढू आपण. खालचे जे राहतात पर्सनल कपडे ते हे हात तुम्ही काढजा रे. बाकीचे जे पर्सनल कपडे आहे की नाही वरचे वरचे आम्ही काढून घेतो देतो चांगल्या. अरे स्वर्ग नरक जो सांगतो आम्हाला. स्वर्ग नरक जो सांगतो आम्हाला. त्याला भर चौकात नागर करा. अरे भीमाचं कार्य करा नाही तर हातात बांगड्या भरा. कार्य करा नाही तर हातात बांगड्या भरा. भीमाचं कार्य करा नाही तर हातात बांगड्या भरा. भीमाचं कार्य करा नाही तर हातात बांगड्या म्हणून म्हणायचं आहे की नीली झंडे के बगैर यहाँ राज मिल नहीं सकता. नीले झंडे के बगैर यहाँ राज मिल नहीं सकता. और संविधान के बगैर ये देश चल नहीं सकता. संविधान के बगैर ये देश चल नहीं सकता. अयोध्या में मंदिर बना अच्छी बात है भाई दीपक. मगर भीम के कानून के आगे यहाँ पत्ता भी हिल नहीं सकता. यहाँ पत्ता भी हिल नहीं सकता. भीमाचं कार्य करा नाही तर हातात आम्ही तुम्हाला माहित नाही. माझ्या घरी एक कुत्रा आहे बेल्जियन शेपर्ड. फार मोठा आहे. यांनी व्यवस्थेचा बदलाच म्हणून उमेश आहे. त्या कुत्र्याचं नाव काय ठेवलं मी माहिती का. देशपांडे. देशपांडे. कारण आमचा लय छेड घेतला व्यवस्थेचा बदला होय. त्याला म्हणतो मी ए देशपांडे कम 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 येते असा उड्या मार. हा व्यवस्थेचा बदला होय. काल आमचे नाव होते चिंद्या ढोंड्या बोंद्या उकंड्या आहे की नाही अशी नाव होते आमचे. कारण आम्ही शूद्र ना. आमच्या शूद्राचे चांगले नाव जर ठेवले आम्ही चांगलं जर ऐकलं तर आमच्या कानात तेल टाकत होते. आम्ही चांगलं बोललो तर आमची जीभ कापत होते. आम्ही चांगलं बघितलं तर आमचे डोळे फोडत होते. म्हणून आमचे नाव होते झिंग्या बोंड्या उकंड्या सोन्या बोन्या मोन्या बबले असे आमचे नाव होते. अरे भीमाचं कार्य करा नाही तर हातात. त्या मायला येऊ दे रे. मायला येऊ दे रे. ये माय ये माय ये माय काय बा त्या
50 रुपये कासाबाई गुगोऱ्याचे 50 वापस देऊ. बरं बरं द्या 50 द्या वापस. माय माझे 100च वापस राहू दे. 50 घे माझे वापस ठेव तुझ्यापाशी. 5 सुपारीला ठेव. माय तू आली आशीर्वाद उठून द्यायला मला हेच खूप झाली. अरे भीमाचं कार्य करा नाही तर हातात बांगड्या वरा. नका रे पाहू. आले भीम सैनिक हे सारे आमचा अंत नका रे पाहू. जर का उतरलो रस्त्यावर आले भीम सैनिक हे सारे आमचा अंत नका पाहू रे. जर का उतरले रस्त्यावर तुम आठवील चंद्र तारे. 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 या गीताचे कवी हे पोट्ट वये ढोलकीचं. त्या ढोलकीच्या पोट्ट्याने लिहिलं हे बेन पोट्ट. अरे दीदी अंजली सांगे हर्षलला. अरे दीदी अंजली सांगे हर्षलला आमचा नांदच नाही बरा. कोण कोण गेलं बुद्ध गायला? इथं हातवर करून सांगा मला. बुद्ध गायला कोण कोण गेलं? सगळे टूर मध्ये गेले की नाही? सगळे टूर मध्ये गेले ना? बरं एक सांगा तुम्ही, कोणाकोणाला असं वाटते का कधीतरी मनामध्ये का आपण चिवर घ्यावं म्हणून? वाटते का एखाद्या बाईला हात वर करून सांगा बरं. चिवर घेतला पाहिजे असं कोणाला वाटत असेल तर हात वर करा. हे बाई दीदी हे कॅमेरा. आईची शपथ, मोह माया, लेकरं, नवरा, सासू सासरे याच्यातच घुरपळून राहिलो आपण. मी जर हा विचार केला असता तर मी घेऊ नाही शकली असती. मी सगळ्यांना सांगितलं की मी 1 महिन्याचं चिवर घेताव, पण मला 3 महिन्याचं चिवर घ्यायचं होतं. कारण प्रत्येकाच्या मागच काही ना काही कारण असते. पण खरंच तुम्हाला असं वाटत असेल का माझ्या जीवाचं सोनं झालं पाहिजे, तुम्हाला खरंच वाटत असेल का आम्ही जगलो पाहिजे माणसासारखं, तर आईची शपथ जीवनात माणसं असो की बाया असो 1 वेळा तरी जीवनात 2 किंवा 3 महिन्याचं चिवर घेतलं पाहिजे. 1 वेळा तरी आईची शपथ तुमच्या जीवाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण विचार करा तुम्ही, बाबासाहेबांना मला बुद्ध धम्म का दिला? काही तर असेल की नाही त्या धम्मामध्ये? एवढा मोठा सर्व बुद्ध बघून आला. सारनाथ, श्रावस्ती, कुशीनगर, लिंबोनी, कपिलवस्तू, श्रीलंका, थायलंड हे सर्व बघून आले. त्यानंतर मला समजलं बुद्ध म्हणजे काय. श्रीलंकेमध्ये सर्वात प्रथम भंतीजी, जो श्रीलंकेमध्ये भंतीजी लोकांचा मान आहे तो आपल्या महाराष्ट्रात होऊ शकत नाही. श्रीलंकेमध्ये जर भंतीजी तिथून जात असेल ना उमेश, तिथून इथं जर कोणता क्लासून अधिकारी बसला असेल तोही आपल्या खुर्चीवर उठून उभा होते. भंतीजी जाईपर्यंत खुर्चीवर उभा राहते, भंतीजी जाईल तेव्हा बसेल. तो मान मी श्रीलंकेमध्ये पाहिला. श्रीलंका ओरिजिनल बुद्धाचा देश आहे. 68 वर्ष झाले बाबासाहेबांना आम्हाला बुद्ध धम्माची दीक्षा दिली. आम्ही धड बौद्ध झालो नाही, धड महारी राहिलो नाही, मधातच लटकलो. काहीच आम्हाला समजत नाही. आम्ही उठलो का आम्ही विहारात जातो, उठलो का आम्ही पांड्या साड्या घालून जातो. पांड्या साड्या घालून गेले म्हणजे तुम्ही बुद्ध झाले का? विहारात जाऊन तुम्ही पूजा केली म्हणजे तुम्ही बुद्ध झाले का? काही बाया तर एका विहारात गेली मी नागपूरला, त्यांना म्हटलं मी आदेश अडाऊ यांच्याकडून 100 रुपये. म्हटलं अरे तिथं गेले, म्हटलं अरे तुम्ही विहारात तुमच्या भंतीजी नाही, म्हटलं एखादा भंतीजी ठेवला पाहिजे, माताजी ठेवली पाहिजे. म्हटलं नाही दीदी म्हणे भंतीजी ह्यासाठी ठेवत नाही म्हणे, एक भंतीजी ठेवला होता तो कानी 22 घेऊन येतो म्हणे आमच्या विहारामध्ये म्हणे. बरोबर आहे जायचं. मी बुद्धगयामध्ये पाहिलं भंतीजीला बायका आहे, भंतीजीला लेकरं आहे, भंतीजीचे लफडे आहेत, भंतीजी दारवा पितात. मी पाहिलं. पण जे भंतीजी दारवा पितात, जे भंतीजी बायाला घेऊन फिरतात ते आमचे भंतीजी नाही. RS न सोडलेले पिल्ले आहे आमच्या धर्माला बदनाम करायसाठी. हे तुम्ही सावध झाले पाहिजे. आमच्या भंतीजी तोंडानं तुम्हाला खायला मागू शकतात, आमचे भंतीजी तुम्हाला दूध मागू शकतात, आमचे भंतीजी तुम्हाला फळ मागू शकतात, पण आमचे भंतीजी असा लफंडपणा कधीच करू शकत नाही. आमच्या धर्माला बदनाम करण्यासाठी मनुवाद्यानं खेळलेला खेळ आहे. क्या बात आहे. हे जागृत झालो पाहिजे आपण. एका भंतेजीनं जर केलं त्याच्यासाठी तुम्ही पूर्ण भिक्खू संघाला बदनाम करू शकत ना. मी भिक्खूचं जीवन जगली आणि तुमच्या उपासकाचं. कारण भंतीजीला शील आहे 227. बरोबर ना भंतीजी? भंतीजीला 227, श्रामनेरला शील आहे 10, उपासकाला शील आहे 8 आणि साधारण व्यक्तीला शील आहे 5. बरोबर ना भंतीजी?
कारण 3 महिन्यात मी काहीच शिकली नाही. भगवान बुद्धाला 6 वर्ष लागले, मी 3 महिन्यात काय तीर मारणार आहोत. पण जे काही थोडं बुद्ध आलं माझ्या मनामध्ये ते तुमच्या संग शेअर करतो. विचार करा तुम्ही, आम्ही बाई बुद्धाची पूजा करतो, आम्ही बाई विहारात जातो, आम्ही बाई पांढरे कपडे घालतो. पांढरे कपडे घातले म्हणजे तुम्ही बुद्ध झाले का? बुद्धानं कधी म्हटलं तुम्हाला माझी पूजा करा? बुद्धानं कधी म्हटलं मला अगरबत्ती लावा? बुद्धानं कधी म्हटलं मेणबत्ती लावा? नाही. आम्ही बुद्धाला मेणबत्ती लावतो, अगरबत्ती लावतो, पूजा करतो ह्यासाठी की आमचं घर प्रसन्न वाटते, ह्यासाठी फुलं चढवतो की आम्हाला प्रसन्न वाटते. बुद्ध कधीच म्हणत नाहीत आम्हाला, कारण बुद्ध स्वतः म्हणतात मी तुमचा मोक्षदाता नाही, मी तुमचा मार्गदाता हो. ज्या मार्गावर मी तुम्हाला मार्ग दाखवेल त्या मार्गावर जर चाललं तर तुमच्या जीवाचं सोनं होणार आहे. अरे भीमाचं कार्य करा नाही तर हातात बांगड्या भरा. कार्य करा नाही तर हातात बांगड्या भरा. कार्य करा नाही तर हातात बांगड्या भरा. जे खरी भीमाची औलाद आहे, जे खरी भीमाची औलाद आहे त्यांनी भीमाचं कार्य करा. अरे भीमाचं कार्य करा. अरे भीमाचं येतो ना मी उडी मारणार आहोत. मिलिंद भाऊ तुम्ही घेतच ना मला, बरोबर नाही तुम्ही. हो ना, याचा कॅमेरा कुठं जाते का माहिती? उड्या इकडे मारतो मी, तिकडे कॅमेरा घेऊन जातो ते. अरे खरी भीमाची औलाद आहे मी, खरी भीमाची औलाद आहे, तुम्ही भीमाचं कार्य करा. निन्नी सा 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 निन्नी सा 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 निन्नी सा 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 निन्नी सा निन्नी सा 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 निन्नी सा 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 निन्नी सा 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 निन्नी सा. सारे बाबा रे सा बाबा 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 रे सा, सारे बाबा रे सा बाबा 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 रे सा, सारे बाबा नी बाबा रे बाबा बाबा रे सा 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 बाबा बाबा रे सा 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 निन्नी सा 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 निन्नी सा 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 निन्नी सा 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 निन्नी सा निन्नी सा 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 निन्नी सा 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 निन्नी सा 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 निन्नी सा. अगी 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 रे 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 सारे रे सारे रे सारे म म म म रे मा मा रे मा मा रे मा प प प प म प नि प नि सा 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 निन्नी सा 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 निन्नी सा 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 निन्नी सा 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 निन्नी सा निन्नी सा 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 निन्नी सा 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 निन्नी सा 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 निन्नी सा. बाबा बाबा गा गा रे सा, बाबा बाबा गा गा रे सा, बाबा बाबा गा गा रे सा. अरे भीमाचं कार्य करा नाही तर हातात बांगड्या भरा. कार्य करा नाही तर हातात बांगड्या भरा. भीमाचं कार्य करा नाही तर हातात बांगड्या भरा. अरे खरी भीमाची औलाद आहे, अरे खरी भीमाची औलाद आहे, तुम्ही भीमाचं कार्य करा. अरे भीमाचं कार्य करा. अरे भीमाचं कार्य करा. अरे भीमा